नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण एकदम मऊ लुसलुशीत अशी पालक चपाती पाहणार आहोत. सर्वांच्याच घरामध्ये दररोज चपात्या केल्या जातात, पण अशी हाय प्रोटीन पालक चपाती तुम्ही पण नक्की एकदा घरातील सर्वांना खाऊ घालू शकता. मुलांच्या टिफिनला देऊ शकता. मुले जर खात नसतील तर त्यांना त्रिकोणी, चौकोनी असे आकाराचे किंवा स्माइली वगैरे आकाराचे तुम्ही त्यांना असं बनवून देऊ शकता. हे बघा, एकदम किती मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार झालेली आहे. तर ही चपाती कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पालक ही अतिशय पौष्टिक पालेभाजी आहे. रोजच्या आहारात पालकाचा समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे होतात, पण सहसा पालक कोणी खायला नको म्हणतं. म्हणून आपण ही अशी ट्रिक लढून पालक चपाती बनवलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग इथे मी एका जोडीमधलं अर्ध पालक घेतलेले आहे. ते स्वच्छ धुवून निवडून असं पालक मी इथे घेतलेलं आहे. आता ते मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि ते आता फिरवून घेऊया. इथे बघा, अशी प्युरी तयार झालेली आहे. किती हिरवीगार छान अशी दिसत आहे, बघू शकता. तुम्ही यामध्ये पनीर देखील घातलं तरी चालेल. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं. आता आपण पीठ मळायला घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ते मध्ये थोडंसं मीठ घालायचं. आता जी प्युरी तयार केलेली आहे ना, ते थोडं थोडं घालायचं आणि मळून घ्यायचं. आपण नेहमीच्या चपातीला जसं मळतो त्याच पद्धतीने आपण पीठ मळायचं. अशा पद्धतीने पीठ मळून एक 10 मिनिट ठेवायचं झाकून. हे बघा, 10 मिनिटांनी परत एकदा मळून घ्यायचं. छान असं पीठ छान असं भिजलेलं पण आहे. मी 10 मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं. एकदम मऊसर असं कणिक तयार झालेलं आहे. हे बघा, आता आपण चपाती लाटून घेऊया. इथे मी चपातीचा एक गोळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने लाटायचं, तेल लावायचं, थोडंसं पीठ लावायचं आणि असं लाटून घ्यायचं. रेग्युलर चपाती तुम्ही जसं लाटता तसं लाटायचं. हे बघा, चपातीच्या कडा लाटायच्या, मध्ये जास्त पातळ करायचं नाही आहे. मध्ये पीठ लावल्यामुळं काय होतं, लेअर सुटायला मदत होतात, म्हणजे चपाती आपली छान अशी फुलते. त्यामुळे जरूर पीठ लावायचं. तवा गरम झालेला आहे, थोडंसं तेल लावायचं आणि बघा इथं चपाती शेकायला टाकलेली आहे. इथं आता दुसऱ्या बाजूने पलटताना थोडीशी चपाती मध्ये तुटलेली आहे. आता ते काही जास्त फुगणार नाही आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे बघा, किती सुरेख असं दिसत आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. तुमचं जर HB कमी असेल तर जरूर पालकची भाजी, तुम्ही काय जे पालकाचे रेसिपीज असतात ते बनवून खाऊ शकता. नसेल तर अशी चपातीही बनवून खाऊ शकता. बघा, एक चपाती तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने मी दुसरी एक चपाती बनवून दाखवते. बघा, अशा पद्धतीने तेल लावायचं आणि मध्ये पीठ घालायचं. हे बघा, असं लाटून घ्यायचं. कॅल्शियम पण खूप भरपूर प्रमाणात असतं यामध्ये. हाडे आणि दात मजबूत होतात. व्हिटॅमिन Aमुळे डोळ्यांचे आरोग्य पण चांगले राहते. व्हिटॅमिन Cमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर असल्यामुळे पचन चांगले सुधारते. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, कारण पालकात कॅलरीज कमी असतात. त्वचा व केसांसाठी पण पालक खूप फायदेशीर आहे. हे बघा, हे कशी फुगलेली आहे चपाती, बघू शकता. दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. चपाती तयार झालेले आहेत. बघा, किती मऊसूत असं लेयर सुटलेले आहेत. बघा, पीठ लावायचं, त्यामुळे असे लेयर सुटतात. बघू शकता तुम्ही, किती छान अशी चपाती तयार झालेली आहे. तुम्ही रेग्युलर चपाती कशासोबत खाता त्यासोबतच खाऊ शकता. इथे मी वांग्याची भाजी, शेपूची भाजी, लोणचं वगैरे घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब